नमस्कार. आज मी तुम्हाला काकभूषुंडी ही गोष्ट सांगणार आहे. तर वाचूनच दाखवणार आहे. जर तुम्हाला गोष्ट आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ऐका, काकभूषुंडी. राम बालक रूपात दशरथाच्या राजवाड्याच्या अंगणात रांगतोय. उठतो, पडतो, उभ्या उभ्या छोटा पाय पुन्हा पुन्हा उचलून खाली ठेवत नाचतोय. शिशुवयातल्या या लीला चालल्या आहेत. त्या अंगणात एक कावळाही त्याच्या आजूबाजूला नाचत असे. रामाने काही खाऊन अर्धवट टाकलं की झटकन चोचीने उचलून उडून जायचा हा मुख्य उद्योग. रामाला अन्न भरून झाल्यावर काही ना काही त्या कावळ्यासाठी राहतच असे. का राम मुद्दाम ठेवीत असे कुणास ठाऊक. कारण तो कावळा सुद्धा साधा सुद्धा नव्हता. तो होता एक रामभक्त, काकभूषुंडी नावाचा. कोण होता तो? त्याची ही कथा. भक्ताचं अंतःकरण असलेला भूषुंडी नावाचा एक तरुण एका वनात राहत होता. त्याला एका प्रसंगी लोमेश नावाचे ज्ञानू ऋषी ब्रह्मज्ञान सांगत होते. त्याला तो उपदेश काही रुचत नव्हता. देव म्हटल्यावर जसं भावनेचं समाधान होतं तसं ब्रह्म म्हटल्यावर होत नाही. त्याच्या मनात देवाच्या रूपाची मनापासून भक्ती होती. त्यामुळे त्या ज्ञानी ऋषींना सारखा अडवीत होता. अद्वैत मला रुचत नाही म्हणत होता. पाहता पाहता ऋषी रागावले आणि म्हणाले, मूर्खा, मी तुला श्रेष्ठ ज्ञानाची तत्त्व सांगतोय आणि तू दुय्यम भावनिक गोष्टीच घेऊन बसलाय. अन्न सोडून उष्टेकण खात बसणाऱ्या कावळ्यासारखा तुला शाप देतो की तू कावळा हो. ऋषीच्या शापाने भूषुंडी कावळा झाला आणि त्यांना प्रणाम करून मोठ्या आनंदाने उडून जायला निघाला. लोमेश ऋषींना मोठं आश्चर्य वाटलं की मी ज्ञानी असून माझ्याजवळ शांती नाही, उलट क्रोध आहे. आणि हा भूषुंडी केवळ भक्ती बाळगून आहे, पण ह्याच्याजवळ केवढी शांती, केवढा आनंद आहे. हा उलटा रागावला तर नाहीच, पण आदराने प्रणाम करून आनंदाने उडतोय. ते पाहून ते त्याला म्हणाले की अरे, मी तुला पुन्हा माणूस बनवतो. त्यावर भूषुंडी म्हणाला, महाराज, हे कावळ्याचे रूप ठीक आहे. महर्षी म्हणाले, का? भूषुंडी म्हणाला, प्रभू रामचंद्र सध्या अयोध्येत बाललीला करीत आहेत. हा काळ पकडला पाहिजे. ते मोठे झाल्यावर उपयोग नाही. माणूस होऊन वळणाच्या वाट्याने कसं तरी चालत अयोध्येला पोचायचं म्हटलं तर कितीतरी वेळ जाईल. त्यापेक्षा कावळा होऊन सरळ उडत अयोध्येला जाता येईल. माणूस होऊन गेलो तर राजवाड्यात जायला परवानगी लागेल. रामाचं दर्शन दशरथाच्या परवानगीने केव्हा तरी कसंबसं होईल. त्यापेक्षा कावळा बनून सरळ अंगणात जाता येईल. माझ्याकडे इतर कुणाचे लक्ष नसेल, पण मी मात्र रामाचं लक्ष वेधून घेईन. खरंच उडत उडत भूषुंडी राम खेळत असलेल्या अंगणात पोचला. त्याने केलेल्या कल्पनेपेक्षा केवढ्या तरी मोठ्या आनंदाचा त्याला लाभ झाला. ही हकीकत तो एकदा गरुडाला सांगत होता. गरुडाने त्याला विचारले की एवढा क्रोध येणारे लोमेश महर्षी किंवा संत होते असं कसं म्हणता येईल? त्यावर भूषुंडी म्हणतो, ते महर्षी होतेच. त्यांच्याजवळ तत्वसामर्थ्य, ज्ञान आणि इतरांचा उद्धार करण्याची कमालीची तळमळी होती. ते चंदनासारखे होते, पण मी सहाणेच्या दगडासारखा होतो. सहाणेवर चंदन नुसतं घासलं तर उष्णताच निर्माण होईल, तसा त्यांचा क्रोध होता. श्रद्धा भक्तीचं पाणी मध्ये घातलं तर शीतल चंदन होतं. तेवढंच त्याचं करायचं राहिलं होतं. पण खऱ्या ज्ञानी व्यक्तीच्या क्रोधाचा परिणामही सुखद होतो. तसा मला शाप लाभला असंही मी म्हणेन. नाहीतर रामाचं उष्ट खाण्याचं भाग्य मला कसं लाभलं असतं? सुरुवातीला मी उष्टेकण हुडकून काढीत असे, मग राम स्वतःच माझ्यासाठी ठेवीत असे. इतरांना नकळत माझं मन जाणून हीच तर रामाची विशेषता आहे. भूषुंडी कावळ्याच्या रूपाने रामाच्या अंगणात मुक्त वावरतो आहे. तो सांगतो, एके दिवशी राम एक छान पदार्थ हातात घेऊन अंगणात आला. नेहमी लाडू खात फिरता फिरता माझ्यासाठी तुकडे टाकत असे आणि ये ये म्हणत असे. त्या दिवशी मात्र ये ये म्हणून बोलून स्वतःच खाऊ लागला, एकही कण न सांडता. अंगठ्याला तर्जनी लावून छान छान म्हणून खात राम नाचतोय. मला मोठी उत्कंठा आहे. राम देत तर कणभरही नाही आहे. म्हणून मी थोडा त्याच्यावर रागवून उडून दूर दूर जायला लागलो, तर राम मागे येत घे घे म्हणत होता. मी वळलो की सदाच खायचा. मुलांनी कावळ्याशी खेळावं तसं. थोड्या वेळाने मात्र मी खरंच लांब उडून जायला लागलो.
राम बाहू पसरून मला पकडायला येत होता. त्याचे हात माझ्या जवळजवळ येत होते तेव्हा मी उडून दूर जाई. मी कितीही दूर उडालो तरी 2 हात 2 बोटाच्या अंतरावरच होतेच. जगात कितीही दूर उडालो तरी मग मी मोहरा फिरून त्याच्याकडे तोंड करून उडू लागलो. दशरथाच्या अंगणात रामाच्या जवळ गेलो. रामाने विचारलं, तुला काय कळलं? भुशुंडी म्हणाला, रामा, तू जगात सर्वत्र आहे, जगव्यापक आहेस. मग रामाने आपले मुख उघडून त्याला आत बघायला सांगितलं. तेव्हा त्याला विश्वदर्शन झालं. त्यानंतर पुन्हा रामाने विचारलं, आता तुला काय कळलं? भुशुंडी म्हणाला, पहिल्यांदा वाटलं होतं की जग कितीही मोठं असलं तरी तू त्यात सर्वत्र आहेस, एवढा मोठा आहेस. आता कळलं की जग छोटं आहे असं वाटावं, एवढा तू मोठा आहेस. आणि तू किती मोठा आहेस हे मुळीच कळणार नाही, एवढा मी छोटा आहे. राम म्हणाला, पित्याला पराक्रमी, कलावंत, ज्ञानी अशी सगळीच मुलं आवडतात, पण त्याला सर्वात आवडतं ते लहान मूल. ते तू झालास म्हणून आता मला अधिक प्रिय आहेस. भुशुंडी म्हणाला, देवा, हे 2 बोटाचं अंतर का? राम म्हणाला, तुझाच अहम आणि मम याचं ते अंतर आहे. भुशुंडीला राम कधी प्रसन्न वाटे तर कधी साधारण प्रसन्न वाटे. असं का? तर जेव्हा ते केवळ रामाचं रूप पाहायला रामासाठी रामाकडे जाई तेव्हा त्याला विशेष प्रसन्न वाटे. पण जेव्हा तो प्रसादाच्या अपेक्षेने रामाकडे जाई तेव्हा ती प्रसन्नता कमी भासे. कधी कधी त्याला प्रसाद अतिशय गोड लागे तर कधी तो साधारण गोड लागे. असं का हो? तर जेव्हा प्रसाद हा माझ्या भक्तीचं फळ म्हणून तो हक्काने घेई तेव्हा गोडी कमी असे. पण जेव्हा प्रसाद केवळ रामाच्या कृपेचे फळ म्हणून घेई तेव्हा तो अतिशय गोड लागे. तर भुशुंडीची कथा हे भक्तीचं अंतरंग सांगून जाते. तर तुम्हाला हे भक्तीचे अंतरंग कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये कळवा. तसंच अजून तुम्हाला कुठच्या गोष्टी ऐकायच्या आहेत त्या मला कमेंट्समध्ये कळवा. माझं वाचन तुम्हाला आवडतं की नाही आवडत तेही कळवा, म्हणजे मी त्यात सुधारणा करू शकते. आणि अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.